ठीक. आता बघा आता. सो टुडे वी आर टू स्टार्ट द न्यू टॉपिक. व्हॉट इज द टायटल? थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्स. आता थर्मोडायनॅमिकची डेफिनेशन आपल्याला माहीत आहे. काय डेफिनेशन आहे थर्मोडायनॅमिकची? इट इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स अँड विच डील्स द स्टडी ऑफ टेम्परेचर, हीट आणि वर्क अँड देअर रिलेशन टू इच अदर. आता आपण यांचं रिलेशन पाहिलंच. डेल्टा क्यू इज इक्वल टू काय? यू प्लस डब्ल्यू. बरोबर आहे. वर्क जर चेंज झालं तर इंटरनल एनर्जी अफेक्ट होते. टेम्परेचर जर बदललं तर इंटरनल एनर्जी अफेक्ट होते. इंटरनल एनर्जी अफेक्ट होणे म्हणजे काय? चेंज होणे, टेम्परेचर चेंज होणे. सो वी ऑलरेडी सॉ द व्हॉट टाईप ऑफ द रिलेशन इज डेव्हलप इन बिटवीन टेम्परेचर, वर्क अँड हीट. आता याच्यामध्ये बघा काय आहे तर थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्स. सिम्पलच आहे हे. याच्यामध्ये पहिले डेफिनेशन आहे तुम्हाला कशाची? स्टेटची. हाऊ टू डिफाईन स्टेट. आता स्टेट कशाला म्हणू आपण थर्मोडायनॅमिक्समध्ये? व्हेरी सिम्पल. सो लेट्स वी कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ विच वन? पिस्टन अँड सिलेंडर. दिस इज अवर व्हॉट इज पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट. बरोबर आहे. याच्यामध्ये आपण दिस इज अवर पिस्टन, याला आपण पिस्टन म्हणतो. बरोबर आहे. याच्यामध्ये काय इन्क्लूज केला आहे आपण? गॅस. येस ऑर नो? येस. देयर इज अ गॅस विल बी देअर्स. त्या गॅसलाच काय म्हटलं होतं आपण? सिस्टीम म्हटलं होतं, किंवा हाच आपल्याकडे गॅस आहे. दिस इज द सिलेंडर आणि हे झालं तुमचं पिस्टन. बरोबर आहे. आता याच्यामध्ये जो गॅस आहे त्याला काय? मास आहे. त्याला काय? प्रेशर. त्याला टेम्परेचर. त्याला व्हॉल्यूम. त्यालाच काय आहे? डेन्सिटीसुद्धा आहे. येस ऑर नो? येस. दीज आर द ऑल प्रॉपर्टी हॅविंग दिस गॅस. यालाच काय म्हणतो आपण? स्टेट. यालाच काय म्हणतो आपण? स्टेट्स. आलं लक्षात? म्हणजे काय डेफिनेशन झाली? एनी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सिस्टीम. कोणती आता कॅरेक्टरिस्टिक्स? प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, डेन्सिटी किंवा मास. एनी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सिस्टीम इज कॉल्ड ॲज स्टेट ऑफ अ सिस्टीम. इज कॉल्ड ॲज स्टेट ऑफ सिस्टीम. ठीक आहे. किंवा यालेच आपण आणखी लिहू शकतो. का चला बेटा, यालाच लिहू शकतो आपण एनी प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम. एनी प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम इज कॉल्ड ॲज स्टेट ऑफ सिस्टीम. एकदम सिंपल डेफिनेशन्स. बरोबर आहे. एनी कॅरेक्टरिस्टिक्स. आता हा जो स्टेट आहे, स्टेट म्हणजे काय झालं तुमच्यापाशी? जे सिस्टीम झाली आपल्याकडे. जसं आता आपल्या पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट याच्यामध्ये काय ठेवलं आहे आपण? सिस्टीम. सिस्टीम म्हणजे काय? गॅस. या गॅसला काय मास असेल? किती मास असेल? 1 kg, 2 kg, 100 ग्रॅम, 50 ग्रॅम, 200 ग्रॅम, व्हॉट एव्हर द मास. मास आलं की त्याला प्रेशरसुद्धा आलं, त्याला टेम्परेचरसुद्धा आलं, व्हॉल्यूमसुद्धा आलं आणि डेन्सिटीसुद्धा आली. बरोबर आहे. मग आता समजा आपण याला असं ग्राफिकली प्लॉट केलं. प्लॉट ऑन ग्राफिकली प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम. बरोबर आहे. मग आता इनिशियली हा पिस्टन असा आहे. याला समजा आपण आता कॉम्प्रेस केलं. इफ यू कॉम्प्रेस द पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट, गॅस काय होणार? कॉम्प्रेस होणार. कॉम्प्रेस झालं तर या गॅसचं प्रेशर वाढलं की नाही वाढलं? वाढलं. याचं टेम्परेचर वाढलं की नाही वाढलं? वाढलं. पण याचा व्हॉल्यूम काय झाला? चेंज झाला. याची डेन्सिटीसुद्धा काय झाली? चेंज झाली. मास चेंज झालं काय? मास फिक्स आहे, फक्त ते काय झालं? कॉम्प्रेस झालं. आलं लक्षात? म्हणजे इथं जर आपण तो प्लॉट केला ग्राफ तर कसा बनणार? असा. दिस इज द ॲरो इन दिस वे. बरोबर. हे सगळं माहिती आहे आपल्याला. सपोज दिस इज द P1 प्रेशर, दिस इज द P2. हा व्हॉल्यूम झाला V1 आणि हा झाला V2.
बरोबर आहे. म्हणजे इनिशियली जर याच्यामध्ये आपण कन्सिडर केलं इनिशियल याची मग स्टेट कोणता याचं इनिशियल स्टेट ऑफ अ सिस्टीम, इनिशियल स्टेट ऑफ सिस्टीम कोणता याचं सांगा मला. इनिशियल स्टेट कोणता याचं प्रेशर. जसं आता आपण कॉम्प्रेस करत इनिशियल समजा याला आपण म्हणू P1, याला म्हटलं आपण P2 काही म्हणा. म्हणजे हा व्हॉल्यूम होईल मग आपल्याकडे V1 आणि हा झाला V2. म्हणजे इनिशियल स्टेट कोण झालं याचं मग प्रेशर P1 P2 बरोबर आहे. इनिशियल स्टेट ऑफ अ सिस्टीम P1 V1 अँड T1. जेव्हा त्याला आपण कॉम्प्रेस केलं आफ्टर कॉम्प्रेसिंग द गॅस याचं स्टेट काय झालं मग चेंज झालं. ते काय चेंज झालं मग P2 V2 दुसरं T2. येस ऑर नो. येस. नंतर मग फायनल स्टेट समजा म्हणू आपण फायनल स्टेट ऑफ अ सिस्टीम. फायनल स्टेट ऑफ अ सिस्टीम काय झालं तुमचं मग P2 V2 अँड T2. लक्षात. म्हणजे एनी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सिस्टीम इज कॉल्ड ॲज स्टेट ऑफ अ सिस्टीम. पण ते स्टेट कोणत्या तुमचे प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर मास डेन्सिटी स्पेसिफिक व्हॉल्यूम भरपूर काही आलं त्याच्यामध्ये. पण बेसिकली आपण लक्षात ठेवायचे कोणते प्रेशर व्हॉल्यूम अँड टेम्परेचर्स. आलं लक्षात. म्हणजे आपण इथं लिहू प्रेशर व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर आर स्टेट ऑफ अ सिस्टीम. आर स्टेट ऑफ अ सिस्टीम. किंवा तोच आपल्याकडे काय आहे गॅस आहे. आलं लक्षात. आता टायटल काय थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स. तर हे व्हेरिएबल्स आहे हे फिक्स आहे काय. व्हेरिएबलचा अर्थ काय होतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ व्हेरिएबल्स. चेंज होणे. हे कॉन्स्टंट आहेत काय नाही बा. प्रेशर फिक्स झालं व्हॉल्यूम फिक्स झाला टेम्परेचर फिक्स झालं असं फिक्स आहे काय ते कसे आहेत व्हेरिएबल्स. कारण मी कॉम्प्रेशन करणार तर प्रेशर काय होणार चेंज होणार. टेम्परेचर सुद्धा काय होणार चेंज. व्हॉल्यूम सुद्धा काय होणार चेंज. म्हणून ते टायटल आलं आपल्याकडे थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स. त्यांना थर्मोडायनामिक कॉन्स्टंट म्हटलं काय. थर्मोडायनामिक कॉन्स्टंट कोणता आपल्याकडे मग आर आहे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. दिस इज द कॉन्स्टंट व्हॅल्यू. स्टीफन बोल्टझमन्स कॉन्स्टंट झालं. आलं लक्षात. हे काय झाले याचे कॉन्स्टंट झाले थर्मोडायनामिक कॉन्स्टंट. पण हे कसे आहेत थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स बिकॉज दे आर चेंज ड्यू टू द चेंज ऑफ प्रोसेस कॉम्प्रेशन ऑर एक्सपान्शन. आलं लक्षात. मग नंतर मला सांगा आता हे जे स्टेट आहेत प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर हे मेजरेबल आहे की नॉन मेजरेबल आहेत. मेजरेबल. यांना आपण मोजू शकतो. प्रेशर कितना बढ़ गया गैस का हम मेजर करेंगे. टेम्परेचर कितना बढ़ गया वो भी मेजर करेंगे और व्हॉल्यूम भी. म्हणजे यांची कंडिशन काय झाली द स्टेट ऑफ अ सिस्टीम. द स्टेट ऑफ अ सिस्टीम चला बेटा इज मेजरेबल. द स्टेट ऑफ अ सिस्टीम इज मेजरेबल. यांना आपण काय करू शकतो मोजू शकतो. आलं लक्षात. समजलं. तर हे चारच पॉईंट तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. आणि सिंपल याची डेफिनेशन काय डेफिनेशन आहे परत पहा. एनी कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ सिस्टीम इज कॉल्ड ॲज स्टेट ऑफ अ सिस्टीम. किंवा दुसरी एनी प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम इज कॉल्ड ॲज स्टेट ऑफ अ सिस्टीम. त्या कोणत्या प्रॉपर्टी आपल्याकडे प्रेशर व्हॉल्यूम आणि टेम्परेचर आर अ स्टेट ऑफ अ सिस्टीम. आणि त्या कशा आहेत इज मेजरेबल आहे. आलं लक्षात. याच्यामध्ये आपण गॅस ठेवला तर इनिशियली याचा प्रेशर इथं किती आपल्याकडे मग सांगितलं मी P1 व्हॉल्यूम V1 टेम्परेचर T1. जेव्हा त्याला आपण कॉम्प्रेस करू तर त्याचं स्टेट काय होणार मग चेंज होणार. हे कशात गेलं मग P2 V2 T2. जसं तुम्ही आता कन्सिडर केलं आपलं वॉटर. हमने वाटर कंसिडर कर लिया तो वाटर के कितने स्टेट है कितने स्टेट है अपने पास में वाटर के 3 स्टेट. 3 आहेत ना. किती स्टेट आहे 3. एक आहे सॉलिड एक आहे लिक्विड आणि दुसरी काय आहे वेपर. त्याला म्हणतात स्टेट ऑफ अ सिस्टीम. वॉटर हॅव्हिंग 3 स्टेट सॉलिड लिक्विड आणि व्हेपर. आलं लक्षात. सॉलिडमध्ये त्याचं प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर वेगळं राहील. त्याला आपण हीट सप्लाय केली तर तो काय होणार मग लिक्विडमध्ये. तेव्हा त्याला दुसरं काय येणार मग प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर.
त्याला आपण आणखीन जास्त हीट केलं तर तो कशामध्ये जाणार मग वेपरमध्ये. वेपरच्या बाहेरही आणखीन आहे, त्याला आणखीन हीट केलं आपण तर दॅट इज कॉल्ड ॲज द सुपर हिटिंग स्टेट, सुपर हिटेड वेपर्स. तर ते काही तुम्हाला नाही आता, म्हणजे त्याला किती स्टेट झाले 3, सॉलिडला सॉलिड, लिक्विड, वेपर. आलं लक्षात. सो दॅट इज कॉल्ड ॲज द स्टेट ऑफ अ सिस्टीम्स. क्लिअर आहे कन्सेप्ट. कोणती कॅरेक्टरिस्टिक्स पण ती कोणती झाली, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, दॅट इज कॉल्ड ॲज द स्टेट ऑफ अ सिस्टीम. आता असं प्रत्येक याला आहे. LPG जर घेतला आपण त्याला सुद्धा काय आहे, स्टेट आहे, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, आणि ते काय होते, चेंज होते. हे हा जर पेन घेतला याला सुद्धा काय आहे, प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, टेम्परेचर. याला कॉम्प्रेस करू तर याचं काय होईल, कंडिशन्स चेंज होणार. समजलं. तर दिस इज द व्हेरी सिम्पल वे वी कॅन डिस्कस द स्टेट ऑफ अ सिस्टीम. आणि हा ग्राफ सुद्धा काढला आपण त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे लिहून घ्या. हे पॉईंट्सच आहे तुम्हाला, हे ग्राफ तर ऑप्शनल आहे, दॅट इज फॉर युअर अंडरस्टँडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. सांगा आता इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह कशाला म्हणणार. एकदम सिम्पल आहे, पण डेफिनेशन्स आहात, बेसिक डेफिनेशन्स. बघा आता सी हियर. फर्स्ट ऑफ ऑल वी डिफाईन इंटेन्सिव्ह. आता स्टेट आपल्याला माहित आहे, स्टेट कशाला म्हणतो आपण, प्रेशर, एनी कॅरे म्हणजे काय आलं, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी, मास, स्पेसिफिक व्हॉल्यूम. आलं लक्षात. मोलर मास, मॉलिक्युलर वेट, दीज आर द स्टेट ऑफ अ सिस्टीम. आलं लक्षात. मग आता याच्यामध्ये काय क्लासिफाय झालं आणखीन, इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह. बरोबर आहे. मग आता इकडे बघा, एकदम सोपी डेफिनेशन. इंटेन्सिव्ह कसं लिहिसाल तुम्ही, तर बघा इकडे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, इंटेन्सिव्ह property of a system is defined as the property of a system, म्हणजे ही intensive, the property of a system does not, the property of a system does not, do not लिया, do not depends upon the size and shape of a system or shape of a body किंवा system. Do not depend upon the shape and size of a body. Body म्हणजेच काय तुमची system. is called as intensive property. of a system. एकदम सिंपल डेफिनेशन दिली मी. आलं लक्षात. याच्यामध्ये महत्त्वाचं काय स्टेटमेंट, डू नॉट डिपेंड्स अपॉन द साईज अँड शेप. बरोबर आहे. इथं क्लिअर असून जाणार आपलं कन्सेप्ट. दुसरी काय डेफिनेशन आपल्याकडे, एक्झाम्पल नंतर लिहितो. दुसरी काय आहे, एक्सटेन्सिव्ह. एक्सटेन्सिव्ह मध्ये सांगा मग काय येणार, एक्सटेन्सिव्ह सांग लोकेश, काय येणार आता याच्यावरून सांगा. आता काय येणार, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हां, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम is defined as काय येणार सांगा, the property of a system, the property of a system. हाँ, इथं काय ना आता डिपेंड्स. यहाँ पे क्या थी वो, डू नॉट डिपेंड्स. डू नॉट डिपेंड साठी मी कॉमन शब्द वापरतो इंडिपेंडेंट. खाली लिहितो इंडिपेंडेंट्स अपॉन द साइज अँड शेप. इंडिपेंडेंस जे असते आपल्याला, आलं लक्षात.
तर यांच्यासाठी मी कॉमन वर्ड काय वापरला, इंडिपेंडेंस अपॉन द साइज अँड शेप. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम इज डिफाईन ॲज द प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम डिपेंड्स अपॉन what is depends upon the size and shape of a system किंवा त्यालाच आपण बॉडी म्हणू, इज कॉल्ड ॲज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. येस ऑर नो? येस. एकदम सिंपल वे मी समजून सांगतो तुम्हाला, आलं लक्षात. मग आता मला सांगा, प्रॉपर्टी तर आपल्याला माहित आहे, कोणकोणती प्रॉपर्टी आपल्याकडे, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी, इंटरनल एनर्जी, मास, मोलर मास, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. लक्षात, ह्या सगळ्या काय आहे, प्रॉपर्टी आहेत. एनी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सिस्टीम नथिंग बट कॉल्ड स्टेट ऑफ अ सिस्टीम. पण ह्या प्रॉपर्टी आता किती पार्टमध्ये डिवाइड झाल्या आपल्याकडे, दोन. एक झाली इंटेन्सिव्ह, दूसरी झाली एक्सटेंसिव. इंटेंसिव में हमने उसको कैसा डिफाइन किया, इंटेंसिव प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टम डज नॉट डिपेंड्स या डू नॉट डिपेंड्स, या फिर उसको हम कहेंगे इंडिपेंडेंट्स. म्हणजे इंटेन्सिव्ह तुम्ही लक्षात ठेवायचं, इंडिपेंडेंट आय कॉमन ठेवायचं. इंडिपेंडेंट्स अपॉन द मास ऑफ अ सिस्टीम सुद्धा लिहितात कुठं कुठं. द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज डिफाइन ॲज इट इज इंडिपेंडेंट अपॉन द मास ऑफ अ सिस्टीम, इट इज कॉल्ड ॲज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह इट इज डिपेंड्स अपॉन द मास ऑफ अ सिस्टीम, ऑल्सो कॉल्ड ॲज एक्सटेन्सिव्ह. कोणी कोणी मास म्हणते, त्या मासलाच काय म्हटलं आपण, साईज आणि शेप म्हटलं. आता इकडे बघा, याला जर आपण कॅटेगराईज केलं, आता इफ यू कॅटेगराईज इन दिस वे, आता इथं मी एक्झाम्पल घेऊन तुम्हाला समजून सांगतो, नंतर त्या आपण इथं लिहूयाचं एक्झाम्पल. तुम्हीच सांगा मला, व्हॉट आर द एक्झाम्पल हिअर. समजा आता मी हा एक सिस्टीम घेतली, सिस्टीम ली मैंने, ठीक आहे. आता याच्यामध्ये काही आहे, गॅस आहे, व्हॉट एव्हर देर इज बी फिलअप. आता इनिशियली याचं प्रेशर P आहे, टेम्परेचर T आहे, व्हॉल्यूम V आहे, हा मास आहे, ही इंटरनल एनर्जी आहे, बरोबर आहे. याला कायनेटिक एनर्जी सुद्धा राहील, पोटेन्शियल एनर्जी सुद्धा राहील, सगळं राहील, जेवढे प्रॉपर्टी आपल्याकडे आहेत. लक्षात, आपण कॉमन लिहिले प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, मास आणि इंटरनल एनर्जी. आता याला मी डिवाइड केलं दोन इक्वल पार्ट्समध्ये, बरोबर आहे. जसा हा पेन आहे, याला मी किती पार्टमध्ये डिवाइड केला, आता डिवाइड इन इक्वल टू पार्ट्स. आता याला आपण कट केलं, फॉर एक्झाम्पल इथं करा की इथं करा, व्हॉट एव्हर, तुम्ही याच्यात सुद्धा असं मारू शकता लाईन, असंही करू शकता आपण, असं याला कट करू शकता. आता आपण त्याला कट केलं, याच्यातच घ्या, काहीच फरक पडत नाही. आता याला कट केल्यानंतर दोन पार्ट्समध्ये सांगा बरं कशावर फरक पडणार, विच स्टेट इज चेंज. याला आपण कट केलं, जसं तुमच्याकडे आईसचा तुकडा आहे, कुछ भी आहे, आईस आहे, ॲपल आहे, काही आहे आपल्याकडे, सिस्टीमच आहे ती पूर्ण. काळी घ्या, पुडी घ्या तुम्ही जेवण करायची, टरबूज घ्या, काही घ्या तुम्ही. त्याला काय केलं, मग दोन पार्टमध्ये आपण कापलं. काय कशात फरक पडेल, मास काय होईल, चेंज, शाबाश. नंतर व्हॉल्यूम काय होईल, चेंज, व्हेरी गुड, शाबाश. मास बदललं, हां. नंतर काय चेंज होईल, आणखीन मास बदललं, व्हॉल्यूम बदललं, अजून, बरोबर की नाही. जसं आपण आता आईस घेतला, फॉर एक्झाम्पल आईसचा तुकडा घेतला, घर पे चले गए आपण, बरोबर, आपण बर्फ ले लिया, ये आपण त्याला बरोबर असं दोन पार्टमध्ये डिवाइड केला. आता तर याचे दोन पार्ट बनले आपल्याकडे, एक हा झाला आणि दुसरा हा बनला. पहिले हा आपल्याकडे किती केजीचा होता, समजा मास याचं 1 kg होतं, तोडल्यावर किती झालं ते, हाफ. ब्रेक केला याला आपण, तर हा झाला हाफ, हा झाला हाफ, म्हणजे मास काय झालं तुमचं, चेंज झालं. मग मास कोणत्या कॅटेगरीमध्ये, इंटेन्सिव्ह, एक्सटेन्सिव्ह, एक्सटेन्सिव्ह, शाबास. बिकॉज इट डिपेंड अपॉन द शेप अँड साईज, म्हणजे मास, म्हणजे देर इज अ विच प्रॉपर्टी दिस, एक्सटेन्सिव्ह, व्हेरी गुड. आणखीन याच्यामध्ये कोणी जा, व्हॉल्यूम, कारण व्हॉल्यूम सुद्धा काय झाला, चेंज. पहिले इतना व्हॉल्यूम था, अभी छोटा हो गया, बराबर आहे. तो व्हॉल्यूम सुद्धा या कॅटेगरीत आलं. नंतर सांगा डेन्सिटी इन काय, विचार करा लॉजिकली,
डेव्हलप लॉजिकली. सही. जेव्हा याला आपण हातात पकडलाय तर याचं टेम्परेचर कसं आहे? 0. कापल्याबरोबर काय होणार आहे? दोघांचं टेम्परेचर चेंज होईल काय? हे 0 तर हे पण काय राहणार? याचे जर 100 तुकडे केले आपण तर सगळ्याचं टेम्परेचर कसं राहणार आहे? सेमच राहणार आहे. टेम्परेचर चेंज हो गया त्याचं आलं. इसको अगर मैंने 2 पार्ट में डिवाइड किया तो ये भी क्या है? 100 है, सॉरी 0 है, तो ये भी क्या है? 0 ही टेम्परेचर आहे. टेम्परेचर मध्ये चेंज होऊन काय? नाही. म्हणजे टेम्परेचर काय झाली तुमची मग? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे डज नॉट डिपेंड्स अपॉन द शेप अँड साईज. म्हणजे एवढाही जर आपण बर्फ घेतला तरी त्याचं टेम्परेचर 0 आहे. त्याला जर तोडलं एवढंसं काढलं तरी त्याचं टेम्परेचर किती राहणार आहे? 0. बदलं काय ते? नाही. समजलं? तर दॅट इज विच कॅटेगरी? सांगा. इंटेन्सिव्ह टेम्परेचर. नंतर सांगा प्रेशर सुद्धा काय राहणार? इंटेन्सिव्ह. कारण की आता ही रूम आहे, ह्या रूम मध्ये सुद्धा कुठलं प्रेशर आहे? ॲटमॉस्फिअर. आणि बाहेरही गेलो आपण तरी कोणतं प्रेशर आहे? ॲटमॉस्फिअर. म्हणजे प्रेशर सुद्धा चेंज होणार आहे काय? नाही. तर प्रेशर ही तुमची कशामध्ये आली? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. प्रेशर. नंतर काय सुटलं? हा ती सांगा आता. ठीक आहे असणार एक्सटेन्सिव्ह. कारण का हा त्याचं मास चेंज झालं, व्हॉल्यूम चेंज झाला तर इंटरनल एनर्जी सुद्धा काय त्याची चेंज होणार. म्हणजे ती कशात आली मग? या एक्सटेन्सिव्ह मध्ये. इंटरनल एनर्जी. डेन्सिटी सांगा मला. डेन्सिटी कायच्यात येणार? कायच्यात येणार? इंटेन्सिव्ह. डेन्सिटी त्याची कधी बदलणार नाही. ती कशामध्ये येणार? याच्यात. आता हे तुम्ही कसं म्हणसाल तर पहा, आता समजून सांगतो. जसं आता एक पाण्याची टाकी आपल्या घरासमोर आहे, मोठीची मोठी. त्याच्यामध्ये किती पाणी आहे? भरपूर पाणी आहे. किती त्याच्यात काय ठेवलं आहे आपण? वॉटरच ठेवला आहे. H2O आहे. माझ्या घरी पाण्याची टाकी आहे, तुमच्याकडे आहे, किंवा पाण्याची बॉटल आहे तुमच्याकडे. त्याच्यात काय ठेवलं आहे आपण? वॉटरच ठेवला आहे. मग वॉटरची डेन्सिटी किती आहे? किती असते? सांगितलं त्याच्या पहिले शिकलो ना आपण प्रॉपर्टी ऑफ फ्लुइडमध्ये. किती डेन्सिटी असते वॉटरची? 1000 kg/m³. मग आता त्या पाण्याच्या टाकीमध्ये जे पाणी आहे लाखो करोडो लिटर आहे, त्याची सुद्धा डेन्सिटी किती आहे? 1000. आणि आपल्या पाशी जी छोटी बॉटल आहे त्याची सुद्धा किती डेन्सिटी आहे? 1000. म्हणजे व्हॉल्यूम चेंज झाला तर त्याच्या डेन्सिटीवर काही फरक पडला आहे काय? आलं लक्षात? आता समुद्राचं पाणी आहे त्याची डेन्सिटी जास्त आहे, बिकॉज इट इज अ सॉल्टी वॉटर. आता समुद्राचं पाणी हे जर आपण आपल्या बॉटलमध्ये घेतलं त्याची डेन्सिटी त्या समुद्राच्या पाण्याची डेन्सिटी कशी असणार आहे? सेमच असणार आहे. म्हणजे डेन्सिटी डज नॉट डिपेंड्स अपॉन द शेप अँड साईज. लक्षात आलं? इट इज कॉल्ड ॲज द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ती कधी चेंज होणार? जेव्हा त्याचा आपण प्रेशर व्हॉल्यूम चेंज करू, त्याचं टेम्परेचर चेंज करू, तेव्हा त्याची डेन्सिटी काय होणार? चेंज होणार. तशी त्याची डेन्सिटी चेंज होणार आहे काय? नाही होणार. आलं लक्षात? क्लिअर करा कन्सेप्ट. ओके. नंतर सांगा आणखीन कायनेटिक एनर्जी कोणती राहील सांगा बरं मला. कायनेटिक एनर्जी इट इज इंटेन्सिव्ह ऑर एक्सटेन्सिव्ह असा प्रश्न येते. हा जोड्या लावामध्ये असे असतात, कोणते इंटेन्सिव्ह आहे आणि कोणते एक्सटेन्सिव्ह आहे. फॉरगेट म्हणजे बाय फॉरगेट ऑल दिस थिंग्स. कायनेटिक एनर्जी एक्सटेन्सिव्ह. व्हाय एक्सटेन्सिव्ह? पण व्हाय? इट डिपेंड्स अपॉन द शेप अँड साईज. शेप अँड साईज म्हणजे डिपेंड अपॉन द मास. कारण कायनेटिकचा काय फॉर्म्युला आपल्याकडे? हा 1/mv². 1/2. म्हणजे इथं काय आलं? मास. म्हणजे इट इज डिपेंड्स अपॉन द मास. आलं लक्षात? पोटेन्शियल एनर्जी एक्सटेन्सिव्ह. कारण काय फॉर्म्युला आहे? mgh. इट इज डिपेंड्स अपॉन द शेप अँड साईज. आलं लक्षात? दिस इज द विच टाईप ऑफ द कॅटेगरी? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. क्लिअर आहे सगळ्यांचं? सो इफ यू डिवाइड इन दिस थिंग्स, याला जर आपण डिवाइड केलं असं हाफ पार्टमध्ये, इथं आपण काढलीच ड्रॉइंग, तर याचं प्रेशर चेंज होणार आहे काय? नाही. व्हॉल्यूम चेंज झालं. टेम्परेचर हे चेंज झालं काय? नाही झालं. कारण का आपल्याकडे जर टाकीभर पूर्ण पाणी आहे, त्याला जर बॉईल करायचं असेल तर तो पण किती याच्यावर बॉईल होणार? 100 पे होगा. और एखादे छोटी बॉटल में अपन वाटर को बॉईल कर रहे हैं तो वो भी कितने पे बॉईल होगा? 100 पे. असं आहे का बा पाण्याच्या टाकीमध्ये खूप पाणी आहे तर तिथं मग 1000 लागेल टेम्परेचर, आणि आपल्याकडे छोटी बॉटल आहे तर ते 10 वर होणार. असं आहे काय?
द बॉइलिंग टेम्परेचर ऑफ द वॉटर इज हाऊ मच 100 डिग्री सेल्सिअस. म्हणून ती कशावर ती डिपेंड्स नाही आहे कशावरती त्याच्या मासवर त्याच्या शेप आणि साईजवर. म्हणून इट इज विच कॅटेगरी. क्लिअर आहे सगळं पिक्चर. काही डिफिकल्टी होणार परफेक्ट क्लिअर आहे. ठीक आहे लिहून घे राईट.